ते म्हणाले की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही, मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा, मी नाही तक्रार दाखल केली. हॅलो, दादा मी जयश्री बोलते. पहिल्यांदा मी सांगितलं पाहिजे, हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे. ठीक आहे, संवाद आहे का? हा संवाद पण मी आपल्याला देईन. म्हटलं थांबा, हे कुठंतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा, मुलगी खूप आजारी आहे. हॅलो, दादा मी जयश्री बोलते. म्हटलं थांबा, हे कुठंतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा, मुलगी खूप आजारी आहे, मोठी नाना आजारी आहेत. नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे. किती आता मी काय बघितलं नाही दादा, थांबा पण तुमच्या आता तुम्ही कुठेतरी मी काय म्हणते, मी शब्द देते तुम्हाला, त्यांना बाहेर येऊ द्या, मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना. पण हे थांबवा, खरंच मुलगी खूप आजारी आहे. त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटायला गेल्यापासून तिला दादा तुम्ही मोठे आहे, तुम्ही आपण आज एकत्र राहिलो, एकत्र 10-12 वर्ष झाला आपण एकत्र काढले. हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते. हा कॉल हा संवाद आत्ता या 8 दिवसातला हा संवाद आहे. आता मिटवण्याची भाषा रणजित नाईक निंबाळकर करतात. जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे, माझा संबंधच नाही, आगवणेचा माझा तर अजिबातच संबंध नाही, आगवणेवर अशाच केसेस पडलेल्या आहेत. त्या आगवणेची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या, आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली.